लहानशा अगदी चिमुकल्या बाळाला घेऊन मातेने केलं मतदान। अवघ्या 14 दिवसाच्या बाळाला घेऊन एका मातेनं मतदान केल्याने सगळीकडे कुतूहल निर्माण झाले असून प्रत्येकाने मतदानाविषयी जागरूक राहिल्यास लोकशाही बळकट होण्यास मदतच होणार आहे। लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील विद्रोही कवी तथा ग्रामपंचायत अधिकारी असलेले राजेंद्र कांबळे यांचे चळवळीतले कुटुंब म्हणून ओळखले जाते। त्यांची मुलगी इंजिनियर शताब्दी कांबळे शिंदे यांनी आपल्या 14 दिवसाच्या बाळाला सोबत घेऊन मतदान करून एक नवा इतिहास घडविला। तुम्ही म्हणाल ते कसे? कारण आजपर्यंत तुम्ही वयोवृद्ध महिला किंवा पुरुषांना किंवा अपंगांना मतदान करताना पाहिले असेल, परंतु अगदी 14 दिवसाच्या बाळाला मतदान केंद्रावर घेऊन जाऊन कशाचीही तमा न करता या मातेने राष्ट्रीय कार्यात आपल्या अधिकाराचा ठसा उमटवून लोकशाही बळकट केल्याचे कार्य तालुक्यात पहिल्यांदाच घडले असल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे। तसेच विद्रोही कवी यांचा एक मुलगा चित्रपट अभिनेता नाटकवाला इंजिनियर नामांतर कांबळे यांनी खास मुंबईहून येऊन आपल्या मतदानाचा हक्क कुटुंबियासमवेत बजावल्याने गावकऱ्यांना नवल वाटले आहे। तर कांबळे यांचा लहान मुलगा इंजिनियर ऐक्य कांबळे हा नेदरलँड येथे नोकरी करत आहे। तेथून त्यांनी सुद्धा मतदानासाठी प्रयत्न केला असल्याचे विद्रोही कवी राजेंद्र कांबळे यांनी सांगितले। ढाळेगावकरांनी या कुटुंबियांचे स्वागत केले असून गावासाठी व तालुक्यासाठी हे अभिमानास्पद असल्याचे ढाळेगाव येथील व तालुक्यातील जनतेतून प्रतिक्रिया उमटत आहेत। आणि आज ढाळेगाव येथे माझ्या 14 दिवसाच्या बाळाला घेऊन मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलो आहे आणि हा हक्क बजावताना आम्हाला खूप प्राऊड फील होत आहे। थँक्यू बाबासाहेब, तुम्ही आम्हाला हा हक्क दिलात, स्पेशली स्त्रियांना मतदानाचा हक्क दिल्याबद्दल थँक्यू। आवाज बहुजनांचा।